मात्र त्यांच्याच पक्षाचे आता जे उमेदवार होते सुजय विखे यांनी त्याची पडताळणीची मागणी केली। 40 मतदार केंद्रावरचे जे ईव्हीएम मशीन आहे त्याची पडताळणी व्हावी, त्यासाठी त्यांनी लाखो रुपयांचं शुल्कही भरलेलं आहे। आनंद आहे, हार गेले त्याच्यातून 40 अधिकचे जातील। त्यामुळं असं आहे EVMच्या संदर्भात आता मला वाटतं की आमचे हे कोण ते याचं स्टेटमेंट ॲलन मस्कचं स्टेटमेंट आलं आहे। एवढा विद्वान माणूस तो पण म्हणतो याच्यामध्ये काय गोंधळ आहे। देशातील 79 जागा या नरेंद्र मोदी सरकारच्या 1000 मतांनी जिंकल्या आहे, 1000 फक्त। आणि लोकांच्या संदर्भात जर सत्ताधाऱ्यांचा डाऊट असेल, विरोधकांचा डाऊट आहे, तर एकदा करून टाका। पाश्चात्य देशांनी प्रगत देशांनी याच्यावर बॅन आणलेला आहे, त्यामुळे हे काही होऊ शकत नाही वगैरे यावर नाही विश्वास। ठीक आहे, ज्यांनी काळजी घेतली, ज्यांनी त्याच्यामध्ये थोडा लक्ष घातलं, तिथे काही गोंधळ होणार नाही। पण कमी मार्जिनमध्ये काही गोंधळ होण्याची शक्यता जी काही वर्तवली जाते, तर हे झालं पाहिजेत। मला वाटतं की सुजय विखेंचं अभिनंदन केलं पाहिजे। देशातील लाखो लोकांच्या मनामध्ये जी काही चर्चा आहे किंवा ज्याबद्दलचा डाऊट आहे, तो डाऊट क्लिअर करण्याचं काम विखेच्या माध्यमातून होत आहे। त्याला आमच्या शुभेच्छा आहेत। संघ मुखपत्र असेल किंवा भाजपचे नेते असतील, आता शिंदे गटाचे नेतेही पराभवाचा खापर अजितदादांवर फोडताना दिसत आहेत। रामदास कदम म्हणतात की दादा थोडे दिवस आले नसते तर बरं झालं। असं आहे, वाऱ्याला जायची काठी धोत्राला का चिपकवली आणि धोतर फाडून घेतलं। आता काही उघडा भाग पडतो आहे तर ओरडलं जात आहे, कमी होणार नाही। संविधानिक जे आरक्षण ओबीसीला मिळालं आहे त्याचं संरक्षण होईल। बरं, हेच मुख्यमंत्री म्हणतायत, हेच उपमुख्यमंत्री म्हणतायत, मग त्यांनी लेखी स्वरूपामध्ये 2 मंत्री पाठवा आणि ते लेखी त्यांना कळवा की तुमच्या मागण्या आम्ही मान्य करतो आणि उपोषण मागे घ्या। हे मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, आपला बोललो, मी देवेंद्रजींना बोललो, एकनाथजी शिंदेंना बोललो की तुम्ही लगेच हे संपवा। पण केवळ हे गोष्टी करतात, बोलतात। आता काय आहे, आग लावता येते, विझवताना वेळ जातो। याने एका माचीसने आग लावून टाकली महाराष्ट्रात। मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये ओबीसी आणि मराठामध्ये व्यवहार बंद झाले। जो समाज एकमेकांचा सुखदुःखाचा सोबती होता, तो एकमेकाचा वैरी करण्याचं पाप या राज्यामध्ये या नालायक राज्यकर्त्यांनी केलेलं आहे। याचं पाप यांना भोगावं लागेल। स्वतःच्या स्वार्थासाठी, मताच्या पोळी शेकण्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊन लोकांची फसवणूक करायची, हे जो काही करंटेपणा केला आहे, हे फार यांना माफ करण्यासारखं नाही आहे। आणि म्हणून ओबीसी समाजामध्ये जी असुरक्षितता निर्माण झाली काही विषयावरून, तर हे सरकारचं काम आहे। दोनही समाजाला न्याय देण्याची जर तुम्ही भाषा करताय तर त्यांना न्याय द्या। दोघेही तुम्ही जाऊन आंदोलन सोडवा, आणि आंदोलन कोणत्याही समाजाचा माणूस करो, त्याच्यात सगळ्यांना समानच ते दिली पाहिजे, भूमिका स्वीकारली पाहिजे। ते कोणाचंही आंदोलन असो। मी जरांगे पाटलांच्या सुद्धा आंदोलनात गेलो होतो, उपोषण मंडपाला भेट दिली। आज मी हाकेंच्या जातोय, कारण विरोधी पक्षनेता म्हणून आणि मी एक ओबीसी समाजाचा घटक म्हणून। दुसरीकडे जे बडे नेते आहेत, शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा आणखी नेते हाकेंच्या भेटीला मात्र गेलेले दिसत नाही, जसं जरांगेंच्या भेटीला नाही। असं आहे, त्यांना देण्यासारखं काय आहे त्यांच्या हातात? उद्धवजी तर की प्रकाश टाकणार आहे। गिरीश महाजन म्हणतात की सगळे संविधान कायदा टिकणार नाही, मग गेल्या 2 वर्षापासून मराठा समाजाला फक्त झुलवत ठेवण्यात येत आहे। म्हणूनच मराठा समाजांना झुलवत ठेवण्याचं काम 14 पासून सुरू झालं। जे होऊ शकत नाही ते त्यांना आश्वासन दिलं समाजामध्ये, त्यामुळं रोष निर्माण झाला। आणि तुम्ही कायद्याचा अभ्यास करून कुठलाही निर्णय घ्यायला पाहिजे होता। भावनेच्या भरात होत नाही, आणि तो घेतलेले निर्णय असतील तर उद्या टिकणार नसतील, गिरीश म्हणतात त्याप्रमाणे, तर मग लेखी स्वरूपात कशाला दिला, कशाला समजूत काढली? हे सर्व काही तुम्ही करताय, यांना फिरवा फिरवी, त्यांची बनवा बनवी, हे ते चाललं आहे। या 2 समाजामध्ये जे आज तेढ निर्माण झाली, त्याला जबाबदार महायुतीचं महापाप आहे। 10% आरक्षण जे दिलं गेलंय, मग ते मराठा समाजाला आरक्षण मिळाले असं आहे। आम्ही मराठा समाजाच्या हक्कासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी, त्यांच्या आरक्षणासाठी आम्ही कधीही आमचा विरोध नव्हता आणि पुढे असण्याचं काही कारण नाही। प्रसाद जाऊ दिला जात नाही, ते त्यांना ते हायकोर्टात काही प्रकरण आहे असं त्यांनी सांगितलं।
पण मला वाटतं की शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान जवळपास 260 हेक्टरवर असलेली फुलबागांची शेती जी आहे तेथील शेतकरी त्याच्यावर अवलंबून असलेली माणसं कामगार आणि विक्रेते अशा कारण या बाबांच्या या शिर्डीमुळे हजारो कुटुंब लाखो कुटुंब यावर निर्भर आहे त्यांचा रोजीरोटी आणि त्यांचं कुटुंब घर चालतं अशा वेळेस शेतकऱ्यांच्या संदर्भात विचार करून कामगारांचे ते काम करणाऱ्या कामगारांचा छोटे मोठे किरकोळ दुकानदार आहेत त्यांचा विचार करून सुरू करावं अशी त्यांच्या त्यांना मी सूचना केलेली आहे ते म्हणले की आम्ही कोर्टाचं हायकोर्टाचं काय निकाल आहे ते सगळा अभ्यास करतो आणि यावर आम्हाला कळवतो आपल्याला डाऊट असेल तरी ते आमच्या पुढे आणा आम्ही त्यावर निर्णय घेऊ आणि स्पष्ट आहे या नीटमध्ये गोंधळ झाला आहे काल एक बिहारच्या तरुणींचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे ती तरुणी सगळी कथा सांगते ती व्यथा सांगते आपली आणि ती रडत असताना आपल्याला सगळं पाहिलं मी यापुढे कधीही ते डॉक्टर होण्याचं स्वप्न बघणार उद्या नीटमध्ये जर गोंधळ झाला आणि मेरिटचे स्टुडंट डावलले मेरिटचे विद्यार्थी डावलून जर डॉक्टर व्हायला लागले तर उद्या समाजाचं काय व्हायचं उद्या हे भलतेच MBBS झालेत तर रोगी तर पटापट मारायचंच काम करतील यामध्ये नीटच्या एक्झाममध्ये दरवर्षी थोडासा काही बदल होतो तर सरकारने जबाबदारी घेतली पाहिजे होती त्या परीक्षा नीट करून घ्यायला पाहिजे होत्या आता अनेकांची मागणी आहे की पूर्णच रद्द करा त्यातून अनेकांची मतमतांतर आहेत न्यायालयामध्ये मामला आहे याच्या संदर्भात SIT स्थापित करा SIT माध्यमातून सर्व चौकशी करा बिहारमध्ये स्थापित झाली आहे बिहारने सुरू केलं आहे महाराष्ट्राने सुरू करावे आणि यामध्ये कुठलाही गोंधळ होणार नाही कसले राज्यकर्ते फडतूस लेखाचे साध्या पेपरचे परीक्षेचे पेपर फुटले जातात तरी त्यांच्या तळापर्यंत यांना जाता येत नाही आणि 10, 20, 25, 50 लाख रुपये घेऊन या रिक्रुटमध्ये पेपर फोडले जातात तरी हे झोपले आहेत टेंडरतून पैसा टक्केवारी घेणं आणि त्यासाठी हे सगळी फळाफळ करून सत्ता टिकवणं गेल्या 5 महिन्यामध्ये एकट्या यवतमाळची जर परिस्थिती बघितली तर जवळपास 143 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या काय करतंय सरकार बघा बीड मराठवाड्यामध्ये 756 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत मागच्या 6 महिन्यामध्ये आकडा कुठेच येत नाही दुष्काळाने शेतकरी होरपळला अतिवृष्टीने गेला आहे यावेळेस काही भागामध्ये गारपीट झाली त्यामुळं फळबागांचं नुकसान